और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 3 मधील केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंगवर बुधवारपासून महापालिकेची तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही इमारत दीर्घकाळापासून धोकादायक घोषित असून महापालिकेने दिलेल्या वारंवार नोटिसांकडे रहिवाशांनी दुर्लक्ष केलं होतं। प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितलं की सपना गार्डन जवळील केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंग्स अत्यंत जर्जर स्थितीत असून परिसर हा अतिव्यस्त बाजारपेठ रोड असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई आवश्यक झाली। रोज मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असलेल्या या भागात अपघाताची शक्यता टाळण्यासाठी महापालिकेकडून बुलडोझरच्या सहाय्याने पाडकाम सुरू केलंय। शिंपी यांनी सांगितलं की इमारत अत्यंत धोकादायक असल्यानं वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र रहिवाशांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अधिकृत तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। मार्केटमध्ये केसवानी कॉम्प्लेक्सला महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। किती वर्षांनी त्याला नोटीस दिली होती, किती वर्षापासून त्याचा पाठपुरावा चालू आहे? सपना गार्डन जवळ असलेली केसवानी कॉम्प्लेक्स ही इमारत 4 वर्षापूर्वी महापालिकेने धोकादायक घोषित केली होती। इमारत अति धोकादायक असल्याने त्यावेळी पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती आणि इमारतीमधील रहिवाशांना वेळोवेळी नोटीस देऊन इमारत निष्कासित करण्यासाठी अथवा रिपेअर करण्यासाठी कळवण्यात आले होते। तथापि इमारतीतील जे होते त्यामध्ये कमर्शियलच बिल्डिंग होती पूर्ण, त्यांनी त्यांची दुकाने ऑफिसेस सर्व रिकामी केली आणि इमारतीमध्ये कुठली दुरुस्ती केली नाही अथवा काहीच केलं नाही। सदरची इमारत आता पावसाळ्यानंतर अति धोकादायक झाल्याची निदर्शनास आल्याने महापालिकेमार्फत सदरच्या इमारतीची तपासणी करण्यात आली। सदरची इमारत ही C1 प्रवर्गात आली, त्यामुळे इमारत तातडीने निष्कासित करणे आवश्यक होते। इमारतीमधील जे होते गाळेधारक त्यांना नोटीस बजावण्यात आली, तथापि तरी देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे महापालिकेमार्फत आजपासून इमारत निष्कासित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।